हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. आई जिजाऊंचे पुत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राज्याधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्याच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्याच्या मनामनात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. मित्रांनो, महिलांवरील अत्याचारांच्या बातम्या दररोज कानावर पडतात आणि मन सुन्न होते. मल्लमध्ये साई या महिला धाकटी बहीण मानून तिला सावित्री किताब देणाऱ्या, कल्याणच्या संविधानाच्या सौंदर्य संपन्न तरुण सुनेला माते समान मानणाऱ्या शिवरायांच्या विचारांची गरज आजच्या तरुणाईला आहे. गड आला गड जिंकला यापेक्षा तानाजी मालुसरे सरकार शूरवीर गमावला याचे अति दुःख होणाऱ्या महाराजांच्या भावनांची गरज आजच्या तरुणाईला आहे. शिवरायांवर अनेक संकटे आली पण ते कधी खचले नाही. मात्र आजचा तरुण थोडे अपयशाने खचून जातो, निराश होतो. तरुणांनी अपयशाला खचून न जाता, आलेल्या संकटाला न घाबरता शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दैदिप्यमान असे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या शिवरायांच्या आदर्शावर चालणाऱ्या आज तरुणांची देशाला गरज आहे. मित्रांनो, शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती आपले राजा असल्याचा अभिमान होता. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीवर हिंदुस्थान आणून गेला. अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. हिंदुस्थानात असा एकच राजा होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, जाता शेवटी एवढंच सांगेल की केवळ दाढी मिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतो. त्यापेक्षा शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन आपण आदर्शवंत जीवन जगलो तर शिवरायांचा मावळा आपण नक्कीच होऊ शकतो. आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही नि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा. जय जिजाऊ, जय शिवराय.